हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आहे सोमवार, श्रावणाचा आहे बघा. सर्व पूजा अशी मस्त बाहेरची मी करून घेतलेली आहे आणि फुलं वगैरे हे सगळं झाडून वगैरे घेतलं आणि मग फुलांची वगैरे मस्त असं रांगोळी काढून घेतलेली आहे आणि छान पैकी मस्त अशी पूजा केली. प्रसन्न वाटत होतं आज. तर मग मी म्हणाले, चला आता आपण जाऊया महादेवाच्या मंदिरामध्ये. तर मी आणि तुमचे दादा आम्ही दोघं, हे बघा हे तुमचे दादा, आमच्या बिल्डिंगच्या आवारात आहे महादेवाचं मंदिर. मग आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो कारण का आज शिवमुठ होतं ना. तर ते करण्यासाठी आम्ही गेलेलो आहे. तर तुमचे दादा आणि आम्ही असं बसलो आणि बघा तुमचे दादा असे पूजा करत आहेत. आधी दूध अर्पण केलं आणि जसे तुमचे दादा पाणी वगैरे घालत आहेत तसंच शिवलिंगावरती पाणी घालायचं असतं. ते तुम्ही पाहू शकता. आणि हे जे पाणी घातलंय ना, हे या तांब्यामध्ये आपण घरी घेऊन येतो आणि ह्या तांब्यातलं पाणी आणून आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं आम्ही रोज अंघोळ करतो. त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं घालायचं. जेवढेही तुमच्या फॅमिली मेंबर असतील त्यांच्या सगळ्यांच्या पाण्यात थोडं थोडं घालायचं आणि अंघोळ करायची, म्हणजे आपली निगेटिव्हिटी निघून जाते. मग मी घरी आली, मग पोहे बनवायचा बेत झाला नाश्त्याचा. मग पोहे घेतले आणि मग ते चांगले स्वच्छ पाण्यात धुवून घेतले. स्वच्छ पाण्यात धुतल्यावरती मी एक ट्रिक सांगते तुम्हाला. पोहे भिजवले की त्याच्यात एक चमचा अशी साखर घालून ठेवून द्यायची. मग पोहे आहेत ना छान असे क्रिस्पी आणि एकदम मऊसूत होतात, एकदम छान लागतात. मग मी कांदा आणि हिरवी मिरची एकदमच हे केली कारण खूप भूक लागली होती पटकन चिरण्यासाठी. त्याच्यामध्ये चॉपरमध्ये चॉप केली आणि मग कढईमध्ये तेल घातलं आणि ते तेल चांगलं गरम झालं की मग त्यात शेंगदाणे घातले. शेंगदाणे छान असे क्रिस्पी कुरकुरीत झाले की मग त्याच्यामध्ये बटाटा चिरला एक आणि त्याच्यामध्ये हा मी असा बटाटा घातला आणि बटाटाही हलका स्लो फ्लेम वरती असं मस्त ब्राऊन असं होईपर्यंत थोडस परतून घ्यायचं. मग मी कढीपत्ता घेतला. हे सगळं ऑर्गॅनाइज खूप छान आहे हे. त्याच्यामध्ये सगळं घेऊन ठेवते आणि मग मी हिंग घातलं, मोहरी घातली, जिरं घातलं आणि मग ते तडतडलं की मग असं मस्त एकत्र सगळं करून घेतलं आणि मग कढीपत्ता घातला. छान मस्त असा सुवास दरवळला होता आणि हिरवी मिरची आणि कांद्याचं हे टाकलं. मग हळद घातली आणि छान असं एकजीव करून घेतलं सगळं व्यवस्थित. मग पोहे घातले, साखर घालून ठेवली होती ते आणि मग मीठ घातलं आणि मग छान पोहे कधीही थोडं फ्लेम वाढवायची आणि त्याच्यावर छान परतून घ्यायचे आणि हलकासा पाण्याचा हक्का मारायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि मस्त अशी परतून 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 ते सॉफ्ट झाले एकदम छान. आणि मग असं अर्ध लिंबू पिळून घेतलं. असं हातावर पिळलं की बिया अशा वेगळ्या होतात आणि डायरेक्ट पिळलं की बी त्याच्यामुळे होते आणि मग कडू लागतं. त्यामुळे मग मी असं परतून 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 घ्यायचं छान मस्त. आणि मग त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं होतं. आता श्रावण आहे म्हणजे माझं ओलं खोबऱ्याचं जास्त असतं जेवण. त्यामुळे मी ओलं खोबरं खाऊनच घेतलं होतं थोडंफार. मग आता श्रावणाच्या माझ्या वेगवेगळ्या मस्त मस्त रेसिपी तुम्ही पहा आता पुढे कशा असतात त्या. आजपासून श्रावण आहे तर मी वाटणाचं वरण करायचं बघ केला. तर मी असं कुकरमध्ये वरण भात असं ठेवलं शिजवण्यासाठी, डाळ आणि भात. आणि मग हा कुकर खूप छान आहे, मला फार आवडतो. एकदम मस्त 2 शिट्ट्यामध्ये भात आणि वरण म्हणजे डाळ दोन्ही शिजतं. मग मी असं ओलं खोबरं घेतलं, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, लसूण घेतलं थोडं 2-3 पाकळ्या वाटण्यासाठी आणि त्याच्यामध्ये 4-5 अशा कढीपत्त्याच्या पानं आणि थोडस जिरं घेतलं, हळद घातली थोडी आणि मग हे वाटण्यासाठी पाणी घालून घेतलं. मग वाटायचं होतं. मी वालाचं बिरडं करणार होते आज. कारण का श्रावणामध्ये माझ्या अशाच भाज्या असतात. तुम्हीही पहा माझ्या श्रावणात स्पेशल भाज्या कशा असतात त्या. मग हे वाटण वाटण्यासाठी मी खोबरं असं बाजूला केलं परतून थोडस आणि मग मी कांदा परतला. त्याच्यामध्ये हा कांदा एकदम छान असा ब्राऊन होईपर्यंत म्हणजे असं सोनेरी गोल्डन होईपर्यंत असं परतायचं. आणि मग त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर ओली घेतली, आलं घेतलं आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या घेतल्या. हे वाल होते त्याच्यामध्ये बटाटा चिरून ठेवला होता पाण्यातच आणि हे मी वेगळं काढवते. नंतर मी आठवलं चला एकत्र करूया म्हणून मग मी ते सगळं एकदम पुन्हा एकजीव केलं आणि मग त्याच्यामध्ये बडीशेप, 2-3 लवंगा, एक छोटस दालचिनीचा तुकडा असं घेतलं आणि मग ते वाटायला घेतलं वाटण.
आणि मग तेल गरम केलं, मग त्याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची अशी फोडणी केली आणि ते परतलं छानपैकी असं. आणि त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता घातला. कढीपत्ता घातल्यावरही थोडंसं हलकं असं परतवलं आणि मग मी त्याच्यामध्ये टोमॅटो एक घेतला चिरून आणि मग ते छान असं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ठेवलं. मग मी त्याच्यामध्ये आपले मसाले जे असतात बेसिक ते घालायला घेतले. मग मी त्याच्यामध्ये आधी हळद घातली अर्धा चमचा, मग लाल तिखट 1.5 चमचा घातलं, कारण वाटण घालणार त्यामुळे तिखट बॅलन्स व्हायला पाहिजे. तर 1.5 चमचा ठीक आहे आणि धना पावडर घातलं आणि मस्त हे वाल आणि आपलं हे बटाटा चिरलेलं ते घातलं आणि मग छान परतून घेतलं. हे थोडं हलकं 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 परतून घ्यायचं आणि मग त्याच्यात मीठ घालायचं. मीठ घातल्यावरती पुन्हा परतून घ्यायचं छानपैकी. आणि मग बघा तुम्ही बघू शकता आणि मग मी याचं झाकण झाकलं आणि त्याच्यात गरम पाणी होण्यासाठी त्याच्यावरतीच ठेवलं, म्हणजे ते वालही शिजतात थोडेफार. वालाची साल आली होती, वालही शिजतात थोडीफार आणि मग ते पाणी गरम झालेलं की ते त्याच्यात ऍड करायचं. मग मी इथे कुकर खोलला. बघा भात 2 शिट्ट्यांमध्येच झालं. भात आणि हे डाळ शिजून झालेलं आहे. मग आता आपण वरण बनवूया. वाटणाचं वरण एकदम सोपं आणि खूप छान लागतं, तुम्ही करून बघा. तेल घातलं, मोहरी घातली, हिंग घातलं आणि ते छान असं मोहरी अशी तडतडायला लागली पाहिजे. तर त्याच्यामध्ये एक लसूण फक्त घातला आणि तो असं छान थोडं परतून घ्यायचं, जास्त ब्राऊन नाही करायचं. मग त्यात डाळ ऍड केली आणि डाळ अशी छान मस्त हलवून घेतली. थोडं बुडबुड आले की मग त्याच्यात मी पाणी घातलं गरम आणि छान असं वाटण ते आपण वाटलेलं मगाशी तर ते घातलं आणि छान अशी उकळी येऊन द्यायची. पाणी घातलं अजून ऍड केलं, कारण का जास्त घट्ट नाही ठेवायची ही डाळ, खूप छान लागते. थोडीशी पातळच ठेवायची कारण वाटण असतं ना. मग त्याच्यामध्ये मीठ घातलं 1 चमचा आणि अशी उकळी येऊन द्यायची. छान दणदणून उकळी आली की मग त्याच्यात कोथिंबीर घालायची. एकदाच उकळी येऊन द्यायची दणदणून, अजिबात जास्त शिजवायचंच नाही, मग त्याची टेस्ट सगळी वेगळी निघून जाते. आणि मग इथे वालाची बघा हे पाणी ऍड केलं ना ह्याच्यामध्ये गरम आणि हे असं वाटण आपलं वाटून झालेलं आहे. हे वाटण मी असं वाटून ठेवते. आता श्रावणामध्ये मला ह्याची फार गरज लागते. आज सोमवार होता म्हणून कणकेमध्ये मी थोडंसं दूध घातलं. नैवेद्य ठेवायचं होतं ना स्वामींना, मग सोमवारी मी दूध घालून पीठ मळते आपलं त्याचं चपातीचं. मग हे बघा भाजी बिरडं झालं होतं आपलं आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली. मग चपात्या करून घेतल्या एका साईडला 5-6 आणि मग ते झालं. मी नैवेद्य ठेव. चला तर मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.